आया 1 मिनट करा दिया। नमस्कार सर्वांना. नमस्कार. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. अद्रित, अद्रित व्हिडिओ ऑन कर. आज पण बाकीचे विसरले की काय वर्ग जॉईन करायला? तुम्ही 3च जण जॉईन झालेले आहात. कोण म्हणेल आज प्रार्थना? आद्रितने केली का पाठ? आरव, आद्रित तू म्यूट आहेस.
थोडस राहिलं. थोडंसं राहिलं पाठ करायचं. किती पाठ केली मग तू? नाही, मी होमवर्कचं नाही विचारत आहे, गृहपाठ नाही विचारत आहे, प्रार्थना. मला माहिती. प्रार्थना पाठ आहे तुझी, पूर्ण पाठ केली का? हम्म. हम्म. पण आहे थोडस. थोडीशी केली, सुरुवातीची की शेवटची? हम्म. सुरुवातीची पाठ केली की शेवटची? सुरुवात. शेवटची. अच्छा. तू आरव, सुरुवातीची प्रार्थना पाठ आहे? हो. पहिले पहिलं कडवं पाठ आहे. तुझं हो. शेवटचं कडवं पाठ आहे का धृत? मॅम मला फुल व्हायचं. काय? मला फुल माहिती. अच्छा, पूर्ण पाठ आहे तुझी प्रार्थना. हम्म. हो. आरव, तुझी हा. तुझी पूर्ण पाठ आहे? हो. ठीक आहे, मग ह्या वर्गात आहे ना आपण अद्रित म्हणेल प्रार्थना, पुढच्या वर्गात आरव तू म्हण. ठीक आहे, चालेल. मग प्रार्थनेसाठी हात जोडा सगळ्यांनी. ताठ बसा आणि म्हण अद्रित. हीच आमची प्रार्थना, नाम हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. दोवताली दाटला अंधार दुःखा जाजे. सूर्य सत्याच्या उद्या उगवे आहे कातरी. अद्रित, ऐक. धर्म, जाती, प्रांत, भाषा. धर्म जाती प्रांत भाषा द्वेषशाळी संपुदेव. एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगुदेव. अन पुनाव सरोपनाव शुद्धकेचे जागरे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला ताती बाटला अंधार दुःखा जाजळे. सूर्य सत्याचा उद्या उगवे वारे कातरी. दोवरेने नियमाला काजव्यांचे जागळे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य. आयुष्य जितके हेच आधी चांगले. पाऊलेच पाऊले आवो जुरेसे हे सवारी. पाऊले चालो पुढे, जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास श्वासदाना दो पुनाव नावने. लागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. हम्म. छान. मध्ये मध्ये काही थोडेसे शब्द चुकीचे उच्चार होत होते तुझे, पण छान म्हणतोयस. हम्म? ठीक आहे मॅम. अजून छान म्हणजे प्रॅक्टिस कर, सराव कर चांगला. छान म्हणता येईल. झाली आहे तुझी पाठ तशी. मागच्या वर्गात काय झालं होतं? काय शिकवत होतं मागच्या वर्गात, आठवतं का कोणाला? अद्रित, तू होता का मागच्या वर्गात? नव्हता? होता का? आठवतंय का मग? आरव, तू सांग. नाही माहिती. आरव,
हो मॅम. त्यांनी जे काम करतात त्यांचे नाव सांगितले होते आणि नंबर्स अंकी. कितीपर्यंत लिहून घेतले होते का? हो कितीपर्यंत झाले होते नंबर्स? मॅम, ते आठवत नाही. ते नाही आठवत आहे. बरं. जानू ये बेटा मॅम आले. बघा त्याच्या आधीच्या वर्गामध्ये ना आपली डराव डराव कविता घेतली होती आपण. आठवतं का? स्वाध्याय सांगितला होता सोडवायला. स्वाध्याय सांगितला होता. पेपर चालू आहे. कविता झाली होती. स्वाध्याय सोडवला का तुम्ही? का तुम्ही नव्हते? अंश अंश तू होता का? नाही. तू पण नव्हती. जान्हवी तू हो, मी होती. होती का? तू सोडवला का मग स्वाध्याय? हो, मी सोडवलाय. सोडवलाय ना. अच्छा, म्हणजे आरव तू पण नव्हता, आद्रित नव्हता वाटतं. मॅम, मी नव्हतो. हा, अंश पण नव्हता, फक्त जान्हवीच होती. बघा मागच्या वर्गात आहे ना आपण, तुम्ही प्रिंट आउट घेतली आहे का सगळ्यांनी? पुस्तकाची प्रिंट आउट आहे का सगळ्यांकडे? हो. हा, पेज नंबर 7 नंबरचं पेज काढा. हम्म. 7 नंबर. तर त्याच्यावरती ना एक कविता आहे, कविता डराव डराव. ते चित्र दिसतंय बघा तुम्हाला. म्हणजे मागच्या वर्गामध्ये मी त्याचा अर्थ आणि ते वाचून पण घेतले होते. तुम्ही नव्हते ना प्रेझेंट, हो की नाही? आणि स्वाध्याय पण सोडवून झाला होता. फक्त शेवटचे जे आहे प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 ते बाकी होते. तर म्हटलं आपण ते नंतर घेऊया. तर बघा आता फक्त मागच्या वर्गात आहे ना जान्हवीच होती फक्त, तुम्ही तिघं नव्हते. तर तुम्ही पेज नंबर 7 काढा. मी थोडक्यात तुम्हाला त्या कवितेमध्ये काय म्हणायचंय कवीला तर ते सांगते एकदा. मग त्याच्या खालचे प्रश्न उत्तर जे आहेत ते तुम्ही घरी सोडवा. ठीक आहे? बघा कविता वाचते आणि थोडक्यात त्याचा अर्थ समजून सांगते. पान नंबर 7 काढलंय सगळ्यांनी? हो. डराव डराव असा आवाज कोण काढतो बरं? मेंढक. बेडूक. मराठीत त्याला काय म्हणतात? बेडूक. कवितेमध्ये जे छोटे छोटे छोट्या छोट्या ओळी असतात की नाही, 4-5 शब्दांच्या, तर ते ज्या 4-4 ओळींचं ज्या एक असतं त्याला म्हणायचं कडवं म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर असे हे जे आहेत कवितेमध्ये एकूण 4 कडवे आहेत. आणि जे धडा लिहितात, लेसन लिहितात मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? लेखक. पण जे कविता लिहितात, जे पोम लिहितात त्यांना काय म्हणतात? कवी. जेंट्स असतील तर कवी, लेडीज असेल तर कवयत्री. हा, तर ह्या कवितेचे कवी आहेत ग. ह. पाटील. बघा आता पहिलं कडवं वाचते. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नवथा काल, कोठून आला सांगा नाव. बघा कवितेच्या ते जे पेज आहे की नाही त्याच्या त्या पानावरती तुम्हाला चित्र दिलंय. आणि त्या चित्रामध्ये एक मुलगी बसली आहे, एका दगडावरती बेडूक बसलाय, आजूबाजूला निसर्ग दिसतोय, पाऊस पडतोय, तिच्या हातामध्ये होडी आहे, दिसतंय की नाही चित्रामध्ये? मग ती ती जी मुलगी आहे ना ती विचारते त्या बेडकाला की पत्ता तुमचा नवथा काल, कोठून आला सांगा नाव. काल तर तुम्ही नाही दिसले, आज मग तुम्ही अचानक असे कुठून आले? तुमचं नाव सांगा. आणि डराव डराव असा आवाज कोण काढतं? बेडूक. म्हणून मग ती मुलगी त्या बेडकाला विचारते डराव 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 डराव, का ओरडता उगीच राव? का बरं ओरडताय तुम्ही? पत्ता तुमचा नवथा काल. पत्ता नव्हता म्हणजे काय? काल काय तुम्ही दिसले नाहीत. कोठून आला सांगा नाव. कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव सांगा. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. धो धो म्हणजे काय? प्रचंड जोराचा पाऊस पडला
आणि ती बघा चित्रामध्ये मागे दिसतंय तुम्हाला पाणी साचलेलं एक तलाव आहे की नाही, लेक. हो. तर धो धो खूप जोरात प्रचंड पाऊस पडल्यामुळे तो तलाव पूर्ण भरलेला आहे. सुरू जाहली आमुची नाव आणि का तुमची डराव डराव. आता बघा आपण आता आम्ही लहान होतो ना तेव्हा ज्यावेळेस असं पाऊस वगैरे पडायचा की नाही आणि कुठे म्हणजे पाणी साचलेलं असायचं, असं छोटी छोटी पाण्याची डबकी असायची, तर त्याच्यामध्ये म्हणा किंवा कुठे वाहतं पाणी असेल असं किंवा असे तलाव वगैरे छोटे छोटे, तर तिथे नाही का छोटी मुलं अशा पेपर पासून छोटे छोटे बोट, छोटे छोटे नाव तयार करायचे, होड्या तयार करायचे. तुम्ही केलंय का कधी? हम्म. क्राफ्ट मध्ये तुम्ही स्कूलमध्ये केलं असेल ना, क्राफ्ट मध्ये बोट तयार केले असतील ना. नाही. मी केलंय. हा स्कूलमध्ये तर आता ठीक आहे पावसाच्या वेळेस तेव्हाच नाही म्हणते मी, पण तुम्ही क्राफ्ट मध्ये तर केली असेल ना क्राफ्ट ऍक्टिव्हिटी. हो. हम्म. हा. तर मग तिच्या हातामध्ये जी बोट दिसते ना, जी नाव दिसते ना, ती पेपरची आहे. आणि पाऊस आल्यामुळे मग ते सगळे म्हणजे मुलं काय करतात ना, पेपर पासून बोट तयार करतात आणि खेळ खेळतात. म्हणजे तो त्या नाव त्या पाण्याच्या लेकच्या तलावाच्या पाण्यामध्ये ते सोडतात. मग सुरू झाली आमची नाम आणि का तुमची डराव डराव. ती मुलगी काय म्हणते, आम्ही आमच्या होड्या सोडतोय, आमची होडी सुरू झालीये आणि हे काय तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. बटबटीत म्हणजे काय? बटबटीत म्हणजे मोठाले, विद्रूप. बटबटीत डोळ्यांचे ध्यान. ध्यान म्हणजे काय ना, ते बघा ते दगडावरती एका खडकाच्या याच्यावरती तो बेडूक दादा बसलेला आहे. आणि मग ती ती जी मुलगी आहे ती त्याला त्याला काय म्हणते, त्या बेडकाला बटबटीत डोळ्यांचे ध्यान. ध्यान म्हणजे काय, ध्यान लावून बसले किंवा ध्यान म्हणजे एक विचित्र विचित्र प्रकारचं रूप घेतलंय बुवा. विचित्र तुमचे दिसते राव. आणि मग हे सगळं बटबटीत डोळ्यांचं ध्यान कसं दिसतंय, विचित्र दिसतंय. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. तुमच्या मनात काय चालू आहे, ही घ्या छत्री ही घ्या छत्री म्हणजे काय? बघा त्या दगडाजवळ ना छोटे छोटे हे दिसलंय तुम्हाला, छत्री सारखं दिसतंय की नाही, भूछत्र. हम्म. हो. मग ती जी मुलगी आहे तर ती काय म्हणते, ही घ्या छत्री म्हणजे ते जे भूछत्र आहे ना. तुला काही सांगायचंय का जान्हवी? मॅम तो छत्रीला इंग्लिश मध्ये मशरूम म्हणतात. हो हो, मशरूम म्हणतात त्याला, मराठीत भूछत्र असं म्हणतात. आणि ते पावसाळ्यातच येतात. मग ते छत्रीच्या आकाराचं दिसतं ना, म्हणून मग ती जी मुलगी ना ती म्हणते, ही घ्या छत्री ही घ्या नाव. हा नाव म्हणजे तिने जे पेपरच्या त्या बोटी तयार केल्या आहेत ना, पेपर पासून केल्या. म्हणजे काय ना, ही कवीने केलेली एक कल्पना आहे, हो की नाही. ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपुला गाव. ही छत्री घ्या म्हणजे पावसापासून तुमचं संरक्षण होईल, आणि ही होडी घ्या ही नाव घ्या आणि याच्यात बसून तुम्ही जा, असं त्या मुलीला म्हणायचंय. असं कवीने कल्पना केली आहे ही. जा गाठा जा आपुला गाव. गाठा जा म्हणजे काय, गाठणे म्हणजे काय, पोहोचणे. तुम्ही तुमच्या घरी जा. आणि थांबवा डराव डराव. आपण ही तुमची डराव डराव आहे ही थांबवा. तर ती मुलगी आणि त्या बेडकामध्ये असणारा हा संवाद कवीने ह्या कवितेत मांडलेला आहे. आणि जे काही कवितेत दिसतंय मांडलेलं आहे तेच आपल्या चित्रात दिसतंय, हो की नाही. तर खाली शब्दार्थ दिलेले आहेत. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. जाहली, जाहली म्हणजे झाली. अनिक, अनिक म्हणजे आणि. बटबटीत म्हणजे मोठाले विद्रूप. ध्यान म्हणजे विशिष्ट रूप. गाठणे म्हणजे पोहोचणे. आपुला म्हणजे आपला किंवा स्वतःचा. तर ही कविता आपली मागच्या वर्गात शिकवून झालेली होती. तुम्ही नव्हते ना तिघ जण प्रेझेंट, म्हणून मग मी तिचा थोडक्यात तुम्हाला आता अर्थ सांगितला. आणि मग याच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे. पहिला जो प्रश्न आहे तो बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या जुळवा किंवा गोलातील शब्द वाचा, चित्र ओळखा, त्याच्या योग्य जोड्या जुळवा. तर पहिला आणि दुसरा प्रश्न तुम्ही घरी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे
तो मी घेते आणि मग आपण चौथा पाचवा पण प्रश्न घेऊया. आणि जर पहिला आणि दुसऱ्या प्रश्नाचा याच्यामध्ये जर तुम्हाला सोडवायमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा. एका वाक्यात उत्तरे लिहा असा पहिला प्रश्न. एका वाक्यात उत्तर लिहायचं, एका शब्दात नाही. म्हणजे बघा पहिला प्रश्न काय आहे, डराव डराव आवाज कोण करतो? कोण सांगेल बरं मला? कोण सांगेल? अंश. काय? डराव डराव आवाज कोण करतो? डराव डराव आवाज बेडूक करतो. हा, असं पूर्ण वाक्यात उत्तर तुम्हाला लिहायचंय. तलाव का भरला? कोण सांगेल? आरव. तलाव पावसानं भरला. धो धो पावसामुळे तलाव भरला. धो धो म्हणजे काय? जोराचा पाऊस आलेला म्हणून. बेडकाचे डोळे कसे आहेत? अद्रित सांग. बेडकाचे डोळे कसे आहेत? कवितेचंच उत्तर आहे बघा बरं. तिसऱ्या कडव्यामध्ये. कसे आहेत बेडकाचे डोळे? अद्रित सांग. पोटीत. हा, बटबटीत. हा. मग आता हे जे उत्तर आहे पूर्ण वाक्यात तुम्हाला द्यायचंय. एका वाक्यात, एका शब्दात नाही. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. तर तो तुम्ही घरी फक्त त्याच्या जोड्या ज्या आहेत ना त्या फक्त तुम्ही बरोबर उत्तर समोर लिहा किंवा क्रॉस करा. म्हणजे बरोबर जोडीला तुम्हाला जसं सोपं जाईल तसं करा. ठीक आहे. आता बघा, गोलातील शब्द शब्द वाचा, चित्र ओळखा, त्याच्या योग्य जोड्या जुळवा. Much. What's this? कोण सांगेल मला? आता पहिले चित्र बघा, बांगड्या, हातातल्या बांगड्या कशा वाचतात बघा बरं. घन घन घन. जान्हवी, व्हिडिओ का बरं बंद केला? चालू कर. कशा वाचतात बांगड्या? छन छन. लिहून घ्या वाटल्यास तिथे. छन छन. हे कशाचं चित्र आहे? विजा दिसत आहेत की नाही तुम्हाला? झालं लिहून? अद्रित, तुझं झालं का लिहून? आता बघा पुढचं चित्र आहे. काळे ढग दिसत आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये विजा विजा दिसत आहेत. विजांचा आवाज कसा असतो? आणि तुम्हाला ते उत्तर आहे ना ते गोलामध्ये दिलेले आहे की नाही शब्द, तेच शब्द बरोबर लिहायचे आवाजासाठी. मॅम कडकड. हा, बरोबर. लिहा तिथे जवळ मग कडकड. झालं लिहून? हो. पुढचं चित्र कशाचं आहे? घंटी. बेल आहे बघा एक, घंटा. तर त्याचा आवाज घनघन. कसा येतो? घनघन. घनघन. लिहा मग. अंश लिहितोय का? दंगल दंगल. घुंगरू. कोणाचं राहिलं असेल तर सांगा. घनघन.
झाली का पेन्सिल शार्प करून अंश? टीप बाहेर निघते. हम्म. अद्रित झालं लिहून? झालं ना. पुढचं चित्र कशाचं आहे? घुंगरू. पायात घुंगरू आहेत. हा, कसा येतो त्या घुंगरांचा आवाज? घन घन. अद्रित सांग बरं तू. चंचल. छुम छुम. लिहा तिथे छुम छुम. अंश झालं का लिहून? नाही. डम 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 बळ चम 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 चम. लिही मग. खळखळ. सोसायटी. पुढचं चित्र कशाचं आहे? ढोल आहे एक, बघा. मॅम ते झालंय. ढमढम कुठे झालं? नाही झालं ना. मॅम डमडम. ढमढम लिहा. मॅम तिकडे एक arrow आहे माझ्या बुक मध्ये. हा हा, आमच्या पण बुक मध्ये आहे, बरोबर. माझ्या पण त्यांनी मध्ये ते ऑलरेडी सोडवून दिलंय, बरोबर. पुढचं काय आहे? आपल्याला नाणी दिसत आहेत बघा, पैसे, कॉइन्स. कसा येतो त्याचा आवाज? किनकिन. किनकिनू. किनकिन. हा, किनकिन लिहा. ठीक आहे. आणि पुढे काय दिसतंय आपल्याला? पाण्याचा एक झरा दिसतोय. कसा आवाज येतो पाण्याचा? खळखळ. खळखळ. I'll do this. झालं सगळ्यांचं लिहून? हो मॅम. बघा आता चौथा प्रश्न घेऊया आपण. चौथा कोण वाचेल? चौथा प्रश्न. मॅम. आरव. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? कोण सांगेल मला उत्तर? पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतो? तुम्ही मूव्ही मध्ये वगैरे बघितलेलं असेल, हो की हो. नाही? एखाद्या चित्रपटात सांग मला. मॅम आणि आपण करू शकतो. काय? म्हणजे आपण करू पण शकतो. हो, प्रवास पण करू शकतो, बरोबर. कोण सांगेल उत्तर? सांग आरव. मॅम बोट ना, अजून शिप. जहाज. जहाज. हा, जहाज. हा, जान्हवी सांग. जहाज. मोटर बोट. सांग जान्हवी, बोल ना. मॅम पेपराची नाव. अरे नाही नाही, आपण प्रवास करायचा आहे. ती पेपरची नाव तर आपण तर खेळण्यासाठी करतात ना छोटी मुलं, आन्सर. हो की नाही? पेपरच्या बोट मध्ये आपल्याला बसून जाता येईल का बरं? This.
नाही ना. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? आपल्याला जर कुठे जायचं असलं तर आपण कशाने जातो? हम्म. मॅम होडी असते. जहाज. हा, जहाज, होडी. अंशला काही नाव. सांगायचंय का? नाव. हा, नाव. होडी आणि नाव एकच असते ना, त्याला वेगवेगळी नावं आहेत फक्त. प्रश्न 5वा कोण वाचतं? अंश. वाचतो. मॅम पावसात हा. भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? पाऊस यायला लागला, कधीतरी खेळायचं वगैरे असलं, छोट्यांना पावसात भिजायचं असेल तर आपण असंच पळत जातो, हो की नाही? पण आपण भिजू नये म्हणून आपण काय काय वापरतो हे जाताना? मॅम छत्री. हा, छत्री. मॅम अजून रेनकोट. रेनकोट. मॅम गम शूज. गमशूज. तर काय आपण बाहेर जाताना पूर्वीच्या काळी आहे ना, माहितीये का, जेव्हा आम्ही खूप लहान होतो ना, तर म्हणजे छत्री वगैरे असं काही नसलं तर आहे ना, अशी घोंगडी असते की नाही, घोंगडी म्हणजे प्लास्टिकच्या ज्याच्यासारखं असायचं किंवा बारदान, तर तुम्हाला ते पण माहित असेल ते मला. तर किंवा एक जनरली प्लास्टिकचा कागद वगैरे असं टाकून त्याला ट्रँगल जसा शेप देतात आणि ते डोक्यावर टाकून आणि असं जावं लागायचं आपण भिजू नये म्हणून. म्हणजे आता कसं आपण रेनकोट घालून जातो तर त्याला प्रॉपर असा एक शेप वगैरे असतो, तो अंगात असा टाकला जॅकेट सारखा की होतं. तर तसं पण होतं पूर्वीच्या काळी. हम्म. आणि पुढचा प्रश्न 6वा काय आहे? निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. पहिला जो आहे, पहिला उपप्रश्न. In English the question. अद्रित. मॅम इराला इतका उशीर का बरं झाला वर्ग जॉईन करायला? विसरली होती की काय? हं? बाहेर गेली होती असं? निरीक्षण करा, आवाज नंबर काय? अद्रित, 1 मिनिट थांब. पेज नंबर 8, 8 नंबरचं पेज. कविता घेत आहोत आपण. प्रश्न 6वा. अद्रित वाच आता. निरीक्षण करा, आवाज सांगा सांगा व लिहा. हम्म. वाच पुढे. वा वा हम्म. वायर वाऱ्याने वायानी हम्म. हालना हालणाऱ्या. हालणाऱ्या. हलनाया हम्म. चादनच्या हा. पानांच्या पानांचा. पानांचा आवाज हम्म.
कोण सांगेल मग? ऐकलंय का कधी तुम्ही आवाज? मॅम कशाचा? वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज कसा येतो? मॅम मला माहिती कोण? सर अंश. सर 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 सळसळ. ळ. ळ बाळाचा आहे. लिहा सळसळ. मॅम कुठे लिहायचं? तिथेच लिहून घ्या आता. प्रिंट आउट वरच लिहून घ्या. मग नंतर तुम्ही घरी सोडवाल ना, ज्यावेळेस स्वाध्याय सोडवाल ना त्यावेळेस लिहा. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. सळसळ. आरव. आरव इतका उशिरा का बरं जॉईन झाला? मॅम माझी एक्झाम होती. एक्झाम होती कशाची? आज हिंदीची होती. हो का? उशिरा म्हणजे केव्हा येतो वर्गातून मग? स्कूलमधून घरी कधी येतोस? 1:30 वाजता. हो का? शाळेतच होती ना? शाळेचीच परीक्षा होती ना? हो. मग तरी इतक्या उशिरा जॉईन झाला तू? मला मॅम वाटलं की फायनल एक्झाम चालू आहे. फायनल एक्झाम चालू आहे. सगळ्यांना पुढचा एक प्रश्न. थोडंसं महत्वाचं सांगते मी. हे बघा, आपली शाळा रोज रोज नसते, फक्त एकच दिवस असते. त्यातला एकच तास आपण शाळेसाठी वापरतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन शाळेच्या वेळेत बरोबर जॉईन व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या रेग्युलर शाळेमध्ये 8 वाजता असता तर 8 वाजता जाता ना बरोबर? हा, हो ना सगळेजण? तर तसंच या शाळेचं पण आपण महत्व थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. एकच तास आपल्याला शिकायचं आहे. रोजची एक्झाम असतेच, प्रश्नच नाही. एका तासाने काय आपण तेवढा तर वेळ कुठेही घालवतो. आणि वेळेवर शाळेत यायचं, वेळेवर शाळेत सोडायचं, असं आपण नेहमीच्या शाळेमध्ये करतोच ना. तसंच या शाळेसाठी पण वागायचं. हा, ठीक आहे. त्याच्या पुढे असं नाही करायचं. बरोबर वेळेत यायचं आणि वेळेतच जॉईन व्हायचं. ठीक आहे. आणि हा. तुम्ही उशिरा जॉईन झाले तर समजणार पण काही नाही ना इतक्या. मग ते मागचं कळणार नाही आणि मग तुम्ही लक्षात राहणार नाही. मग काय उपयोग शाळेत जॉईन व्हायचा? ठीक आहे. मग तर सगळ्यांनी थोडं लक्ष द्या आणि पालकांनी पण थोडंसं लक्ष द्या की मुलांनी वेळेवर जॉईन व्हायला गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न कोण वाचेल? आरव. आरव मोहिते. व्हिडिओ बंद नको करू. वाच पुढचा प्रश्न. मॅम 1 मिनिट. हा. 8 नंबरचं पान. प्रिंट आउट आहे का तुझ्याकडे? हो आहे मॅम, आणतोय तो. हम्म. इरा तुझ्याकडे आहे का प्रिंट आउट? हा, वाच मग पुढचा प्रश्न. उडायला हम्म. सुरुवात करताना पक्ष्यांच्या पक्ष्यांना पंखाचा आवाज. कसा येतो? उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज कसा येतो? कोण सांगेल? कोणाला माहितीये? फडफड. कसा आवाज येतो जेव्हा पक्षी उडायला सुरुवात करतात त्यांच्या पक्ष्यांच्या पंखांचा आवाज जो होतो त्याला म्हणायचं फडफड. लिहा. Look. Okay. Here.
जान्हवी व्हिडिओ ऑन कर. हम्म. झालं लिहून? आरव मोहिते, वाच पुढचा प्रश्न. लिहिलंस का तू? कोणता पेज नंबर? 8, पेज नंबर 8, 8 नंबरचं पेज. कोणता क्वेश्चन झाला आता मग? किती नंबरचा? प्रश्न 6, 6. 6. वाच, निरीक्षण करा. नाही, शेवटचा उपप्रश्न चालू आहे. आरव, हा हा. शेवटचा उपप्रश्न वाच. तापेल्या तापेल्या तेला तेलातील मो मोहरीचा आवाज. माहिती आहे का तुला? कोणाला माहिती आहे याचं उत्तर? आपण भाजीला फोडणी देतो ना, तापलेल्या तेलातील मोहरी, तर त्याला काय म्हणतात? मॅम, तडतड. हा, तडतड. लिहा, तडतड. जनरली आपण भाजीला फोडणी देतो ना, त्यावेळेस आपण तेल किती तापलंय म्हणजे ते चेक करतो ना, तर मग मोहरी टाकतो. तर ती मोहरी तडतडली की मग आपण भाजीला पुढे फोडणी घालतो, हो की नाही? तर तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज तडतड. How do we make that background? Please, Dad, I want a background. झालं सगळ्यांचं लिहून? हो बघा, मॅम. प्रश्न 7 आहे ना, त्यांनी काय दिलंय? छत्रीचे चित्र काढा आणि रंगवा. ड्रॉइंग करायचंय तुम्हाला, अम्ब्रेला छत्रीचं चित्र काढायचंय. आणि त्याच्या खाली लिहिलेले नाव हा शब्द कवितेत 2 अर्थांनी आला आहे. नाव म्हणजे काय? नेम, आपलं स्वतःचं नाव. आपण म्हणतो ना, तुझं नाव काय आहे, नेम ह्या अर्थाने. पण काही वेळेस एकाच शब्दाला 2 मिनिंग असतात, 2 अर्थ असतात. तसं ह्या शब्दाचं आहे. एका याचा अर्थ होतो म्हणजे नाव हे नेम ह्या अर्थाने वापरलं जातं. आणि नाव म्हणजे होडी, बोट. आता आपण म्हटलो नाही का, पेपरच्या छोट्या छोट्या होड्या करतात, बोट करतात. तर 2 अर्थाने ते वापरलं जातं. ज्या वेळेस त्या ओळीमध्ये तो जो शब्द आहे तो, ती पूर्ण ओळ वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या ओळीमध्ये नेमकं कुठल्या अर्थाने हा शब्द वापरला गेलेला आहे. ठीक आहे? तर त्यांनी खाली लिहिलेलं आहे बघा, नाव म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. म्हणजे नाव, किंवा नाव म्हणजे होडी. ठीक आहे? तर आता हा जो स्वाध्याय आहे ह्या कवितेचा, हा स्वाध्याय तुम्हाला घरी सोडवायचा आहे. आपण जस्ट ओरली सोडून घेतला, तुम्हाला लिहायचंय. आणि लिहून झालं की ग्रुपवर पोस्ट करा. ठीक आहे? आता मागच्या याच्यामध्ये मी हे काय म्हणतात, ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता ना, मराठी भाषा गौरव दिनाचा. तर तुम्ही कोणीच नावं नाही दिलेले. गृहपाठ पुन्हा एकदा सांगा ना. हा जो स्वाध्याय आहे ना, स्वाध्याय डराव डराव ह्या कवितेच्या खाली जे प्रश्न उत्तर दिलेले आहेत, तर ते सोडवायचे आहेत आपल्याला. आता आपण ओरली घेतले की नाही, तर ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत प्रश्न उत्तर, आणि ते ग्रुपवरती पोस्ट करा. तर आज काय, अंश तू कविता म्हणणार होता ना आज? आणि उद्या मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आहे, ग्रुपमध्ये मेसेज टाकलाय बघा. उद्या सगळ्यांनी जॉईन करा. अंश तू कविता म्हणणार होता ना आज?
हा, उद्याच्या प्रोग्राम बद्दल सांगते मी. खूप छान प्रोग्राम आहे, पालकांनी पण जॉईन करा. आणि इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे, खूप छान. ठीक आहे, तर 4 वाजता आहे. अलार्म लावून ठेवा, वाटल्यास विसरू नका, कारण हा तो रोजचा वर्गाची वेळ नाही आहे ती. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? थम्सअप करा. व्हेरी गुड, मस्त. ठीक आहे, भेटूया उद्याच्या प्रोग्राम मध्ये. सर्वांनी जॉईन करायचं आहे. तुम्हालाच वेगळं छान ऐकायला मिळतं, बघायला मिळतं, शिकायला मिळतं, हो की नाही? सगळ्यांनी अलार्म लावून ठेवा, म्हणजे आता काही वेळेस काय होतं ना, विसरून जातात. बघा आज 2-3 जण किती उशिरा जॉईन झालेले. हा बोल अद्रित. अद्रितला काही सांगायचंय का? मॅम मॉर्निंग 4 o'clock आफ्टरनून 4 o'clock. नाही, इव्हिनिंग, आफ्टरनून. एवढं सकाळी उठतो का तू? मॉर्निंग 4 o'clock ला उठतो तू? संध्याकाळी आहे, संध्याकाळी 4 वाजता. सगळ्यांनी जॉईन करा. आज कोण काय म्हणणार होतं, काय सादर करणार होतं? अंश, कविता म्हणणार होता ना? हो. काल फक्त 2च जणांची नावं आली आहेत मला. मेसेज टाकला होता तो, अंश आणि जान्हवी. जान्हवी काय स्टोरी सांगणार आहे? अच्छा. अंश, केली का तयारी तू? कोणती कविता म्हणणार आहेस? चांदो मामाची. हा, म्हण मग. चांदो मामा भागलास काय, निंबोनीच्या झाडामागे लपलास काय, निंबोनीचे झाड करबंदी, मामाचा वाडा चिरबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप पोळी खाऊन जा, तुपात पडली माशी, चांदो मामा राहिला उपाशी. अरे वा, खूप छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. किती छान कविता म्हटली, म्हणजे मला माझ्या बालपणीची आठवण आलेली. तुम्ही ऐकली का ही कविता? हो. ऐकली आहे ना? आता खूप छान अंश, खूप छान म्हटलीस कविता. आता हा, जान्हवी म्हणणार, गोष्ट सांगणार आहे ना? कुठली गोष्ट सांगणार आहे जान्हवी? मॅम मी उद्या सांगेल तर चालेल का? काय काय? उद्या नाही, उद्या सांगेल चालेल? नाही उद्या नाही, आजच. उद्या ते चिकू पिकू मासी काही त्याची आहे ना, तर त्याची तयारी, म्हणजे त्याच्याविषयी ते बोलणार आहेत ना, तर उद्या नाही वेळ मिळणार, आजच. म्हणूनच तर मी वर्गात मेसेज टाकला होता ना, की कोणाला काही सादर करायचं असेल तर आपण आपल्या वर्गामध्येच करा. तू आठवून ठेव तोपर्यंत. दुसरी गोष्ट एखादी आठवत असेल तर. ठीक आहे, छानशी. विसरली का तू? मला आपल्याजवळ मी विसरून गेली म्हणून. हो का? आठव. तू आठव तोपर्यंत. कोणाला काही म्हणायचंय, काही सांगायचंय? अजून कोणीतरी होतं ना, नामदेवाबद्दल बोलणार होतं. मॅम मी बोलणार होती. तूच कोण? होतेस का? आणि मग तू वाचलं आणि मग तू लिहिलं नाहीत का? ते काय आहे, काय वाचायचंय, वाचून दाखवलंस तरी चालेल. अच्छा, जान्हवीच होती का नामदेव महाराजांची गोष्ट सांगणारी? हा बरोबर. काय होती का गोष्ट, आठव ना थोडस. तेच का, पांडुरंगाला जीव घालतो? मॅम मी लिहिलेली आहे. मग वाच. वाच चालेल, ना मग. शोधून काढ तोपर्यंत. आणि बाकीच्यांनी पण एखादी छानशी कविता वगैरे येत असेल तर आठवून ठेवा प्रत्येकाने. आणि नावानी जॉईन व्हा. वैशाली मॅडम कोण आहे? हा, आरव आरव. नावाने जॉईन झालं ना तर आम्हाला जरा सोपं पडतं ना. प्रत्येक वेळी स्टुडंटनी नावाने जॉईन करायचं. ठीक आहे. इरा, तुला काही येतं का, एखादा श्लोक वगैरे? बरं बरं, पुढच्या वर्गात तयारी करून ये इरा. काय? बरं, सगळ्यांनी थोडा पुढच्या वर्गात थोडस काहीतरी छानसं मराठी बद्दल करा. हा, आद्रित तुला काय बोलायचं आहे? मॅम मला भगवद्गीताचा एक श्लोक मला माहिती. बरं, थोड्या वेळाने म्हणून दाखव. झालं का? हिला मिळालं का? नामदेव मिळाले का?
काय मॅम मी श्लोक म्हटलं तर चालेल? ये म्हणलं झालं. गोष्ट नाही मिळाली का तुला? मिळाली. मग वाच ना गोष्ट. बस. हो. एक दिवशी दामाजी बाजारात गेल्यामुळे गोणाईनी नामदेवाला सांग सा- गोणाईनी नामदेवाला देवरात पूजेसाठी पाठविले. बरोबर नैवेद्याची ताटही दिले. देवाची पूजा करायला मिळेल याचा लहानग्या नाम्याला अपार आनंद झाला. त्याने देवाला स्नान घातले, पितांबर नेसवले, चंदनाची उटी लावली, गळ्यात तुळशीची माळा घातली, धूप दीप दाखवून हे सगळे करताना नामदेवांना ती मूर्ती नाही वाटत होती, साक्षात भगवान विठ्ठल वाटत होते. त्यांनी नैवेद्याचे ताट उघडले आणि देवाला भोजनासाठी प्रारंभ केले. विनंती केली, परंतु देव काहीच जेवले नाही. त्याने म्हटले, देवा तू जेवणार नाहीस तर मी तुझ्या पायरी समोर माझं डोकं फोडून टाकेन. वाच पुढे. नैवेद्य आणला. मला यायला उशीर झाला. तू माझ्याशी रागवलास का? तू जर जेवणार नाहीस तर मला आई रागवेल ना. जेवणारे महिपत बुवा असं म्हणून नामदेवांनी विठ्ठलाला म्हटलं. परंतु विठ्ठल आलेच नाही. त्यांनी फार विनंती केली. मग त्यांनी म्हटलं, तुम्ही आले नाही तर आता मी माझं डोकं फोडून देईल. जसेच ते डोकं फोडायला गेले तसेच विठ्ठल भगवान स्वयं प्रकट झाले आणि त्यांच्या बरोबर जेवायला बसले. नामदेव महाराजांनी विठ्ठलांना एक घास भरवला. विठ्ठलाने नामदेवाला घास भरवला. मग नामदेव घरी परत आले. गोणाईने विचारलं, हे कोणी खाल्लं? गोणाई म्हणाली की हे कोणी खाल्लं? तूच तर नाही खाल्लं. नामदेवांनी म्हटलं, मी नाही खाल्लं, स्वयं देव आले होते, त्यांनी खाल्लं. रात्री दामोजी आले. गोणाईने त्यांना सगळं घटना सांगितली. त्यांनी दुसऱ्या दिवशी परत त्यालाच नामदेवांनाच पाठवलं. दुसऱ्या दिवशी तेच झालं. पण गोणाई आणि दामोजी लपून पाहत होते. त्यांनी पाहिलं की आपला नामा खरंच खोटं नाही बोलत आहे, तो खरं बोलतोय. दामाजी आणि गोणाईला विठ्ठलाचे दर्शन मिळाले. देवांबरोबर. धन्यवाद. छान छान गोष्ट सांगितली. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. किती छान गोष्ट सांगितली बघा जान्हवीने.
तर ही खूप लोकप्रिय अशी गोष्ट आहे, नामदेव महाराजांच्या जीवनावर आधारित असणारी, आणि त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलेलं होतं. मग ते नैवेद्य खाल्ला असं कोणी विश्वास ठेवायला, म्हणजे त्यांचे आईवडील तयार नव्हते, म्हणून ते परत दुसऱ्या दिवशी जातात मंदिरात आणि परत विठ्ठल जेवतो, म्हणजे दामाजी पंत आणि गोनाई यांना सुद्धा पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे. तर ही गोष्ट तर लक्षात ठेवायचीच. पण नामदेव महाराजांच्या आई वडिलांचं नाव काय होतं? दामाजी, आणि वडिलांचं नाव दामाजी आणि आईचं नाव गोनाई. हम्म, हे लक्षात ठेवा. गोष्ट पण खूप छान आहे, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. खूप छान सांगितलं जान्हवीज तू. अद्रित. मॅम भगवद्गीता श्लोका. हो म्हण. एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. छान 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 म्हटलंस. काय नाव आहे अध्यायाचं? 12th. हा नाही, नाव काय? भक्ती योगा. भक्ती योग, 12वा अध्याय. छान. आता बघा, तुम्ही दरवेळेस म्हणत असता की नाही की मी हा श्लोक म्हणू, हा म्हणू. ह्या वेळेस तुम्ही कोणी नावं पण नव्हती दिलेली, 2-3च जणांनी नावं दिलेली. तर असं करत नका जाऊ. दरवेळेस तुम्हाला किती छान छान गोष्टी येतात, कविता येतात. आता जान्हवीने किती छान गोष्ट सांगितली, अंशने किती छान कविता म्हटली, अद्रितने किती छान श्लोक म्हटला. तसे असं सगळ्यांनी तयारी करून यायची. इरा, तू पण पुढच्या वर्गात तयारी करून ये. आरव, दोघं आरव, आरव मोहिते आणि आरव अवताडे. सगळ्यांनी वर्गात येताना तयारी करून यायची. म्हणजे वर्गाच्या शेवटी आपण विचारतो की नाही की कोणाला कविता किंवा गोष्ट काही सादर करायची आहे का. पुढच्या वर्गात येताना आरव, आरव, दोघं आरव आणि इरा, तुम्ही तयारी करून यायची. चालेल. गृहपाठ समजला सगळ्यांना? हम्म, सगळ्यांनी छान तो गृहपाठ सोडवा, छान अक्षर काढा आणि ग्रुपवर पोस्ट करा. आणि उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी न चुकता हजर राहा. तुम्हाला शिकायला मिळणार आहे खूप छान. चालेल. अलार्म लावून ठेवा वाटल्यास उद्याच्या कार्यक्रमाचा, संध्याकाळी 4 ते 5 उद्याच्या कार्यक्रमाचं नाव आहे मराठी भाषा गौरव दिनाची सेलिब्रेशन. ठीक आहे. बरं, आज पण तुम्ही वर्गात तेच करायचं होतं. मराठी भाषा गौरव दिन का बरं साजरा करतात, काही कुणाला आहे का कल्पना? संजीव मॅडम सांगता का काही थोडस? कोणत्या कवीची जयंती आहे ती? कविवर्य कुसुमाग्रज. हा. याच्याविषयी पण तुम्ही शोधा, आई बाबांना विचारा, गुगल करा आणि मला याच्याविषयी पण माहिती सांगा. पुढच्या वर्गात आपण बोलूया ह्या विषयावर. पुढच्या ठीक वर्गात आहे. आणि चालेल. हा, ठीक आहे. कुसुमाग्रज लक्षात ठेवा. कुसुमाग्रज कवी, मग एखादी त्यांची कविता, त्यांचं नाव काय, त्यांना हे नाव कसं पडलं, याच्याविषयी आपण पुढच्या वर्गात बोलूया. ठीक आहे. चालेल. चालेल. चला मग सगळ्यांनी छान छान गृहपाठ करा आणि उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहा. काय? ठीक आहे. चालेल. चला मग, बाय बाय सगळ्यांना. बाय. बाय बाय.